300 रुपये 400 रुपये चालता संभा मीडियम माल 400 200 रुपये संभा। नमस्कार, मी अल्ताफ अब्दुल शुकूर लिंबूवाले, प्रोप्रायटर रॉयल लेमन कंपनी, APMC मार्केट यार्ड सोलापूर। मी सोलापूर येथे मार्केट यार्डात लिंबू चाळत व्यापारी आहे। माझ्याकडे साधारण सोलापूरचे शेतकऱ्यांचा माल आडत कमिशनवर येतो। दररोज 3 ते 4 टन एवढा मालची आवक आहे। गेल्या वेळेस हाच आवक 7-8 टन होती, पण सध्या उन्हाळा आहे, पाणी कमी आहे, त्यामुळे नवीन मालची आवक चालू झालेली आहे। हिरवा माल आलाय आणि तो सुद्धा कमी प्रमाणावर आलाय। लिंबूची जे सध्याची बाजारभाव आहे ते 800 ते 1100 रुपये 10 किलो पर्यंत चाललेला आहे। नवीन माल ते कमी आहे 700-800, आणि जुना माल असेल पिवळ्या कलर मध्ये तर तो माल आहे 1100 ते 1200 रुपये 10 किलो पर्यंत आहे। सोलापूरला जो माल यार्डात येतो तो दक्षिण सोलापूर, अक्कलकोट स्टेशन आणि काही भाग मोहोळ तालुक्याचा आहे, पंढरपूर पर्यंत माल येतो। आणि सोलापूरचा जो माल बाहेर जातो हे मुंबई, ठाणे, भिवंडी, दादर हा ठिकाणी जातो। आणि जास्त जरी माल आला, आवक जास्त झाली तर काही प्रमाणावर माल आहे दिल्ली, जयपूर आणि आग्राला जातो, आणि काही दक्षिण भारतमध्ये जातो। अदोनी आहे, रायचूर आहे, हैदराबाद आहे। सध्या कमी आवक असल्यामुळे सोलापुरात परभणी, लातूर आणि नांदेड ह्या ठिकाणी माल चाललेला आहे। आणि सोलापुरात आपल्या लोकल गिराकला 2 ते 3 टन 2.5 टन माल लागतो। थोडा माल कमी आलाय ते लोकल गिराकच घेऊन चाललंय। तर मी सोलापूरचे शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की सोलापुरात लिंबाची आवक कमी होत चालली आहे। शेतकरी लिंबाची आवक कमी करायलेत, लावण कमी करायलेत, तर तो लावण वाढवावी आणि सोलापुरातला लिंबूचा बाजारपेठ मोठा करावा, जेणेकरून आपण सोलापूरचा माल बाहेरगावी पाठवून चांगले पैसे करू शकतो। सोलापूर चांगला मोठा एक बाजारपेठ आहे, एक मोठा बिझनेसचा एरिया आहे। इथं खूप प्रमाणावर आपला कांदा येतो, डाळिंब येतात आणि फळ फ्रूट येतो, पण सोलापुरात लिंबाची आवक कमी आहे। जसं आपल्या शेजारचा हे आहे विजापूर आहे, इंडी आहे। विजापूर इंडीमध्ये साधारण 70-80 टन लिंबू येतो आणि सोलापुरात 4 टन 3 टन लिंबू येतो, 5 टन लिंबू येतो। तर आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हे आवक वाढवावी लागेल, लिंबाची लावण जास्त करावं लागेल, जेणेकरून सोलापुरात लिंब जास्त आले आणि आपण हा माल बाहेर पाठवून जे चांगले प्रकारे पैसे करू शकतो। जरी माल जास्त आला तर आपण एक्सपोर्ट पण माल करू शकतो, एक्सपोर्ट लिंबू पाठवू शकतो। आणि सोलापुरात लिंबू एक्सपोर्ट जातो, कारण डाळिंब जातो, टोमॅटो जातो, मी स्वतः पाठवून दिलं इथनं बाहेर एक्सपोर्टला। लिंबाची आवक कमी असल्यामुळे मी पाठवू शकत नाही। हे लिंब आपल्याला जवळच्या आसपासच्या मार्केटला जे 10 ते 12 तासाच्या आत मार्केट आहे तिथं मला पाठवून ते माल खपवावं लागतंय। तर जास्त माल तर बाहेर तिची मार्केटिंग करू शकतो। तर सोलापूरच्या तमाम शेतकरी बंधूंना मी अशी विनंती करतो, त्यांनी आतापर्यंत लिंब लावलं नाही तर लिंबू लावावे। लिंबूमध्ये नुकसान नाहीये, एकदा आपण लावले 3-4 वर्षात माल चालू झाला तर साधारण 35 ते 40 वर्ष लिंबू आपल्याला साथ देतो। आणि ते लिंबाचं जे खर्च आहे ते सुद्धा खूप कमी प्रमाणावर आहे, कमाई जास्त आहे आणि खर्च कमी आहे, पाणी पण त्याला जास्त लागत नाही। ते मी या हिशोबाने सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करतो की आपली बाजारपेठ मोठी व्हावी, लिंबाचं मार्केट मोठं व्हावं, म्हणून आपण लिंबाची लावण करावी। लिंबाचे 200-400 का होऊ नये, प्रत्येक शेतकरी जरी लिंब लावलं तर त्याला नुकसान होणार नाही, चांगले खूप पैसे होणारच आहेत। तर मी सर्वांनी सोलापूरचे मार्केट यार्ड OPMC तर्फे सुद्धा आणि माझा एक लिंबूची आडत्या म्हणून एक विनंती करतो की लिंबूची आवक वाढवावी, सोलापुरात लावण जास्त करावी, अशी माझी विनंती आहे।